विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स मधला सगळ्यात अवघड टॉपिक कुठला? इंटिग्रेशन. सेकंदात उत्तर येतं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये सगळ्यात अवघड कोण आहे? फिजिक्स. भीतीच आहे त्या फिजिक्सची विनाकारण. मी तुम्हाला आज अभ्यास कसा केला पाहिजे हे सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला स्वतःहून अनालिसिस करायला मी शिकवणार आहे. थोडं एफर्ट्स घ्या, थोडं. म्हणजे कुणाकडे गेस्ट क्वेश्चन पेपर मागूच नका, कुणाला विचारूच नका आयएमपी क्वेश्चन कुठले. तुम्ही शोधायला शिका. नेक्स्ट इयरला गेल्यानंतर कुठल्याही बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही असल्यानंतर गेल्या 3-4 वर्षाचे पेपर गोळा करायचे, अनालिसिस करायचं. हो, पण अनालिसिस करण्यासाठी अभ्यास स्वतःचा व्यवस्थित लागतो रे बाळांनो, हेही लक्षात घ्या. नुसतं क्वेश्चन पेपर बघून काय कळणार आहे? कुठल्या टॉपिक मधला प्रश्न हे पण कळायला पाहिजे की नाही? बरं, मग आता सांगतो. फिजिक्सला आजपासून तुम्ही घाबरणार नाहीये बिलकुल. कारण अतिशय महत्त्वाचा पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि तो पॉइंट म्हणजे आहे, की तुम्ही पी-वाय-क्यूच करायच्या फक्त. ते सोडून कुठलं काहीही करायची गरज नाहीये. बरं, ह्या पण पी-वाय-क्यूच करत असताना वेळ कमी आहे. तर तुम्ही 2021, 2022 आणि 2023 च्याच फक्त पी-वाय-क्यू सॉल्व्ह केल्या, तरी एक वेळ चालू शकेल. पण काय प्रत्येक टॉपिक मध्ये काय 200-200 प्रश्न नाहीयेत बाळांनो. मी प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला, की एकच क्वेश्चन किती किती वेळा रिपीट होतोय ते. बघा, मी तुम्हाला सांगतोय नीट लक्ष द्या. आता बघा, आपण एक टॉपिक कन्सिडर करूया ड्युअल नेचर. बरोबर आहे. आणि ह्या ड्युअल नेचर मध्ये फॉर्म्युला मी लिहितो बरं का. असा लिहितो बघा. हाफ mv स्क्वेअर मॅक्स दॅट इक्वल्स टू hc अपॉन लॅम्बडा मायनस hc अपॉन लॅम्बडा नॉट. हाच टॉपिक का घेतला मी? याच्यात जास्त फॉर्म्युले नाहीच आहेत. बरं, ही कोण आहे? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दॅट इक्वल्स टू ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल असतं. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग माझं ऐका. हाफ mv स्क्वेअर मॅक्सिमम, ओके, दॅट इक्वल्स टू ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग जर मला ही जी वेलॉसिटी काढायची असेल किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल काढायचं असेल, काय करावं लागेल? हे व्ही स्क्वेअर, वेलॉसिटीला व्ही म्हणूया आपण, हे ट्वाइस इथं आहे इंटू ई च अपॉन ई. आणि हे एम मी खाली घेतो बरं का. इथं इथं होतं एम व्ही स्क्वेअर, तर एम इथं लिहिलं. दॅट इक्वल्स टू ही स्टॉपिंग पोटेन्शियल. चला, इथं स्टॉपिंग पोटेन्शियल नॉट म्हणूया बरं का. मग हा जो स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला किती अवघड आहे? किती अवघड आहे? नाहीये बिलकुल. तुम्हाला कायनेटिक एनर्जीचे 2 फॉर्म्युले माहिती आहेत बस. ओके. आता हा जो फॉर्म्युला आहे, याच्यावरती न्यूमेरिकल मला काय म्हणायचंय बघा, की स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट असताना इन्सिडेंट वेव्हलेंथ लॅम्बडा होती. नंतर हे डबल, ट्रिपल, 4 टाइम्स काहीही करतील. इथली वेव्हलेंथ चेंज होणार. मग त्याच्यानुसार ते थ्रेशोल्ड वेव्हलेंथ विचारतील. बरं, हा क्वेश्चन किती वेळा आलाय मोजूया. बघा, नीट लक्ष द्या. इथला क्वेश्चन नंबर बघा, प्रत्येक ठिकाणी वेगळा-वेगळा आहे. 1, ओके, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. एकच क्वेश्चन 13 वेळा. त्यात त्या टॉपिक मध्ये समजा 150 प्रश्न आहेत, पण ते 10% क्वेश्चन तरी एकच टाइपचे आहेत, लक्षात घ्या. बरं, सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं तुम्ही मला, की हाफ एम व्ही स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग मी व्ही स्क्वेअर अपॉन ट्वाइस ई, हे इंटू ईच अपॉन आणि एम घेतो. हे झालं स्टॉपिंग पोटेन्शियल. हा क्वेश्चन सुद्धा 5-6 वेळा रिपीट झालाय बघा. मॅक्सिमम वेलॉसिटी दिले त्यांनी व्ही, चार्ज दिलाय त्यांनी ई, मास, स्टॉपिंग पोटेन्शियल. ऑप्शन सी करेक्ट आहे का बघा. ऑप्शन सी करेक्ट आहे. कारण मला व्ही स्क्वेअर पाहिजे, ट्वाइस पाहिजे. तर ट्वाइस तर नाहीच आहे. बर, ई बाय एम पाहिजे, एम बाय ई नको. बरं, इथं परत बघा तोच आहे. क्वेश्चन नंबर बघा 26 नंतर 40. क्वेश्चन वेगळा वेगळा आहे, म्हणजे रिपीटेड क्वेश्चन आहे. मला ट्वाइस पाहिजे. बरं, मला ई बाय एम पाहिजे, एम बाय ई नको आहे. मला ट्वाइस पाहिजे. आता समजून घ्या बरं का, लक्षात घ्या. मी ओरडतोय ट्वाइस पाहिजे, ट्वाइस पाहिजे. समजून घ्या. हा क्वेश्चन बरोबर आहे. 3, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 4, 5 वेळा तेच. पण इथं काय विचारलंय? मॅक्सिमम वेलॉसिटी व्ही आहे. ओके. आणि विचारलंय स्टॉपिंग पोटेन्शियल इन व्होल्ट. अरे, हा तर वेगळा आहे. अरे, काय वेगळा आहे? इथं चुकीचं आहे, इथं चुकीचं आहे. हा बरोबर आहे. हाच तर आपला ऑप्शन होता ना बघा. व्ही स्क्वेअर ट्वाइस ई बाय एम. कळालं का? गोंधळू नका. मग एकच क्वेश्चन 13-13 वेळा, 5-5 वेळा रिपीट होत आहे, तरी बाळांनो शोधा ना.
करा ना. काय अवघड वाटलं तुम्हाला? डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आहे? बिलकुल नाहीये. मग मेन रिक्वायरमेंट काय आहे? फॉर्म्युले येतात का तुम्हाला? करा ना फॉर्म्युले आणि फॉर्म्युलेशिवाय गत्यंतर नाही आहे. हे ड्युअल नेचर आहे ना इंजिनिअरिंगला आहे परत इंटरफरन्स डिफ्रॅक्शन आहे इंजिनिअरिंगला परत. सॉलिड स्टेट आहे परत. डिफरन्शियल इक्वेशन आहे. बरं आता हा क्वेश्चन. बघा तुम्हाला दिसतोय? दिसतोय व्यवस्थित. थोडासा वाटल्यास मी त्याची साईज वाढवतो. आता बघा दिसतंय? ओके. वेव्हलेंथ लॅम्बडा ओके तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल 3 इंटू व्ही नॉट होतं बघा. स्टॉपिंग पोटेन्शियल 3 इंटू व्ही नॉट होतं तेव्हा वेव्हलेंथ लॅम्बडाच होती. ओके आणि इथं एच सी अपॉन इथं लॅम्बडा नॉट येणार. ओके त्याच्यानंतर जेव्हा वेव्हलेंथ 2 लॅम्बडा आहे तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट आहे. मग स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट असताना वेव्हलेंथ 2 लॅम्बडा होती इथं एच सी अपॉन लॅम्बडा नॉट. घ्या की रेशो ई इंटू व्ही नॉट ला ई इंटू व्ही नॉट कॅन्सल होईल इथं 3 अपॉन 1 येईल. ओके इथं बघा एच सी कॉमन काढून कॅन्सल होईल म्हणजे काय मिळालं मला 1 बाय लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा नॉट. ओके बरोबर आहे आणि त्याच्यानंतर 1/2 लॅम्बडा मायनस 1/लॅम्बडा नॉट करा की क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा 3/2 लॅम्बडा मायनस 3/लॅम्बडा नॉट इक्वल्स टू 1/लॅम्बडा मायनस 1/लॅम्बडा नॉट. हे मायनस प्लस होऊ दे प्लस मायनस होऊ दे. मग 3/2 लॅम्बडा मायनस हे प्लस मायनस होतील ना. 1/लॅम्बडा आहे पण त्याला 2 ने मल्टिप्लाय करा ना डिनॉमिनेटर सेम करा. दॅट इक्वल्स टू मायनसचं प्लस करा 3 मधून 1 मायनस करा 2/लॅम्बडा नॉट. अरे तुम्हाला लॅम्बडा नॉट विचारले ना करा की क्रॉस मध्ये डिनॉमिनेटर सेमच आहे ना. 2 1 2 3 मायनस 2 1 1/2 लॅम्बडा इक्वल्स टू 2/लॅम्बडा नॉट. 4 लॅम्बडा आन्सर येते बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. मग आता थांबा मी तुम्हाला सांगतोय आता मी तुम्हाला स्क्रीनशॉटचा चान्स देणार नाहीये. तुम्ही हा टाइप शोधा. कुठं शोधणार सांगा बघू? ड्युअल नेचर टॉपिक मध्ये की अरे ड्युअल नेचर मध्ये मी फक्त 2 क्वेश्चन्स तुम्हाला शोधून दिलेत. 2 नाहीयेत कितीतरी. मग माझं कन्क्लुजन काय की 100% पीवायक्यूज रिपीट होतात. 100% पीवायक्यूज या रिपीट होतात. हे आता मराठीत लिहिलंय बरं का इंग्लिशमध्ये समजून मराठी इंग्लिश होतात. हे फिक्स केलंय. हे फिक्स झालेलं आहे आता. क्वेश्चन रिपीट होतात. मग करा ना अभ्यास. लावा की ताकद तुमची आणि करा की चांगला अभ्यास. माझ्या बरोबर. बरं रोज पहाटे 5 वाजता व्हिडिओ अपलोड करतोय. टार्गेट देतोय. कंप्लीट झालं का टार्गेट सांगा आजचं. नाही होणार इतक्या लवकर वेळ लागेल. पण हळू तुमच्या अभ्यासाचा स्पीड वाढणार आहे. जसं तुम्ही बोर्डच्या वेळेस मला मदत केली. काय मदत केली रे तुम्ही मला बोर्डच्या वेळेस? तुम्ही अभ्यास केला. हीच माझ्यासाठी मोठी मदत आहे. मी तुम्हाला सांगू का आमच्या साताऱ्यात रहमतपूर त्यानंतर मी माझ्या बहिणीच्या मुलाला जेव्हा आणायला जायचो एलबीएस कॉलेजवरती, रोज मुलं भेटायची मला. मला म्हणायचे, "तुम्ही YouTubeवरती शिकवता आम्ही तुम्हाला फॉलो करतो." आणि खुश असायची मुलं. पेपर खूप सोपा गेला इतका. आता माझ्याकडं रहमतपूरची मुलं पण फॉलो कशी रहमतपूर जाऊ दे रे. नाशिकवरून एवढे कॉल आलेत मला. नाशिक पण नाही रे. अख्ख्या महाराष्ट्रातून कॉल येतायत. मग हीच माझ्यासाठी तुमच्याकडून होणारं म्हणजे हेच मला तुमच्याकडून पाहिजे. हेच पाहिजे आणि तुम्ही मला माहिती आहे सीईटी सुद्धा चांगलं करणार आहे. ओके. आणि YouTubeवरचे लेक्चर्स थांबणार नाहीयेत बाळांनो, थांबणार नाहीयेत. YouTubeवर तर प्रेम मिळतं, मग का थांबायचं? ओके, मग माझं चॅनल शेअर करा जास्तीत जास्त मित्रांबरोबर तुमच्या. त्यांना नक्की फायदा होईल लक्षात घ्या. लास्ट मोमेंटला जॉइन झालेली मुलं आहेत. पेपरच्या वेळेस 10,000 सबस्क्रायबर वाढलेत. आणि त्या मुलांचं एकच म्हणणं असणार, की अगोदर चॅनल मिळायला पाहिजे होता. हे की नाही सांगा बघू? मग आता सुरुवातीपासूनच एम-एस-टी, सी-ई-टीच्या आदल्या दिवशी पण सबस्क्रायबर वाढतात. हे दिग्गज लोक आहेत बरं का. लास्ट दिवस शेवटच्या दिवशी अभ्यास करणारे लोक त्यातली काही लक्षात घ्या. पण काही दुर्दैवी आहेत, की ज्यांना सुरुवातीपासून चॅनल माहीत नव्हतं. मग हे कसं आहे हो आणि कसं आहे बघा, की मराठीतून बोलतोय, मराठीतूनच शिकवणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की आता समजून घ्या बरं का, ही ओहम्स लॉ किंवा आइन्स्टाईन्स फोटोलिटिक इक्वेशन हे शब्द मी तुम्हाला मराठीतून नाही बोलणार. हे इंग्लिशच बोललो की. तुमच्या लक्षात आलं का? त्यामुळे तुम्हाला समजतंय रे. उगाच मला काही मुलं सल्ला देतात बरं का मला. दिलाय सल्ला प्रेमाचा. काय म्हणतात, की "सर तुम्ही हिंदीत शिकवायला सुरुवात करा. मग तुमचे सबस्क्रायबर वाढतील." महाराष्ट्रात सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे. ओके. मग सगळ्यांना मराठीतून समजतंय. मग हे हिंदी कुणासाठी? बरं हिंदीसाठी ऑलरेडी भरपूर मोठे चॅनल असताना ग्रामीण भागातल्या मुलांसाठी माझं ना YouTube सुरू करतानाच माझं तेच ध्येय होतं, की मला ग्रामीण भागातल्या मुलांसाठी चॅनल हवंय. मग त्यांना मराठीतूनच समजणार ना पटकन. मग बाळांनो, करा अभ्यास. या टाइपचे प्रश्न शोधा.
तुम्ही म्हणाल आम्हाला हे स्क्रीनशॉट अरे नाव राहू दे स्क्रीनशॉट वगैरे काय लक्षात घ्या. ओके. मी आता 2-3 वेळा असं हे करतोय ना, काय नाही रे फक्त त्यांनी व्हॅल्यू चेंज केल्यात. एकदा बघा समजून घ्या. वेव्हलेंथ हे असतं ना, इथं V0 आहे. त्याच्यानंतर V/3 स्टॉपिंग पोटेन्शियल V0/6 आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी विचारताना इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी विचारतील. थोडा चेंजेस करतील, बाकी नाहीये. ओके. मग करा फिजिक्सची चांगली सुरुवात. ऑल द बेस्ट.